एकदा वाढलेल्या आहेत, कारण सदनिका प्रकरणामध्ये सत्र न्यायालयानं एक अत्यंत मोठा निर्णय दिलेला आहे। 2 वर्ष कारावास आणि 10,000 रुपये दंडाची शिक्षा कायम ठेवण्यात आलेली आहे। त्यामुळे कोकाटेंवर अटकेची टांगती तलवार तर आहेच, मात्र कोकाटेंचं मंत्रीपदही त्यामुळे आता धोक्यात आल्याचं समजतंय। ही आत्ताची महत्त्वाची मोठी बातमी। मंत्री माणिकराव कोकाटे हे पुन्हा एकदा अडचणीत सापडल्याचं दिसतंय। सदनिका प्रकरणामध्ये सत्र न्यायालयानं एक मोठा निर्णय दिलेला असून 2 वर्ष कारावास आणि 10,000 रुपये दंडाची शिक्षा कायम ठेवली गेलेली आहे। त्यामुळे मंत्री माणिकराव कोकाटेंवर अटकेची टांगती तलवार तर कायम आहेच, शिवाय त्यांचं मंत्रीपदही आता धोक्यात आहे। तर मंत्री माणिकराव कोकाटेंची तातडीनं पदावरनं हकालपट्टी करावी अशी मागणी रोहित पवार यांनी केलेली आहे। आपला न्याय यंत्रणेवर पूर्णपणे विश्वास आहे आणि माझ्या विरोधातला मानहानीचा दावा सुद्धा फेटाळला जाईल असा विश्वास रोहित पवार यांनी व्यक्त केला आहे। काँग्रेस सोबत येण्यास कुणीही तयार नाही अशी टीका भाजपचे खासदार अशोक चव्हाण यांनी काँग्रेसवर केली। तर अशोक चव्हाण यांचीच भाजपमध्ये आता कोंडी झालेली आहे असं प्रत्युत्तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिलेलं आहे। मुंबईमध्ये काँग्रेस स्वबळावर लढती आज घोषणा पण केलेली आहे गायकवाड यांनी। ठीक, काँग्रेस सोबत कोणी यायलाच तयार नसेल तर त्याला पर्याय काय शिल्लक आहे? मुंबईमध्ये काँग्रेस स्वबळावर लढती आज घोषणा पण केलेली आहे गायकवाड यांनी। ठीक, काँग्रेस सोबत कोणी यायलाच तयार नसेल तर त्याला पर्याय काय शिल्लक आहे? त्यांची भाजपमध्ये कोंडी झाल्याचं दिसून येत आहे। त्यांना नांदेडच्या पलीकडे कुठे अधिकार हे नसल्याचंही दिसून येत आहे। एवढंच नाही तर नांदेडमध्ये देखील भाजपच्या दोन मुलाखती 2 वेगवेगळ्या ठिकाणी झाल्याची चित्र हे आपल्या समोर असताना त्यांनी हे केलेलं वक्तव्य म्हणजे मी पण एक माजी मुख्यमंत्री आणि मी पण नेता आहे असं दर्शवण्याचा त्यांनी केलेला तो प्रयत्न असावा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।